श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे। भगवंताच्या अवताराचे वर्णन। सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली, तेव्हा त्याने महतत्व यादीपासून 10 इंद्रिय, पंचमहाभूते आणि 1 मन अशा 16 कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले। पाण्यात पहुडून योग निद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रगट झालेल्या कमलापासून प्रजापतीचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले। भगवंताच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे। ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे। योगी दिव्य दृष्टीने भगवंताच्या त्या रूपाचे दर्शन करतात। भगवंताच्या त्या रूपाला हजारो पाय, जांघा, हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे। त्यालाच हजारो डोकी, कान, डोळे, नाके तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्र आणि कुंडले इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते। भगवंताचे हे पुरुष रूप, ज्याला नारायण म्हणतात, अनेक अवतारांचे उगमस्थान आहे। यातूनच सर्व अवतार प्रगट होतात। या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशु, पक्षी यादी मनुष्यादी योनीची उत्पन्न होते। त्याच प्रभूने पहिल्या कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ब्राह्मणाच्या रूपात अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले। समस्त यज्ञाचे स्वामी असलेल्या या भगवंतानेच दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता रसातलात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरूप धारण केले। ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने 3रा अवतार घेतला। धर्मपत्नी मूर्तीपासून त्याने नर नारायणाच्या रूपात 4था अवतार धारण केला। या अवतारात त्याने ऋषी होऊन मन आणि इंद्रियाचा संयम करून उग्र तपश्चर्या केली। 5व्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रगट झाले आणि त्याने काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्वनिर्णय करणारे सांख्यशास्त्र असुरी नामक ब्राह्मणाला सांगितले। अनुसूयेने वर मागितल्यावरून 6व्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रय झाले। या अवतारात त्यांनी अलर्क, प्रल्हाद यादींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला। 7व्या वेळेला रुची प्रजापतीच्या अकुती नामक पत्नीपासून यज्ञ रूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभू मनवतराचे संरक्षण केले। भगवंताने ऋषभदेवाच्या रूपाने नाभी राजाची पत्नी मेरुदेवीपासून 8वा अवतार धारण केला। या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखविला। प्रार्थना केल्यावरून 9व्या वेळी ते पृथ्वीराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले। या अवतारात त्याने पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या। त्यामुळेच हा अवतार सर्वांना अतिशय कल्याणकारी ठरला। चाक्षुष मनवतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते, तेव्हा त्याने मस्त रूपाने 10वा अवतार घेतला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसून वैवस्वत मनुचे रक्षण केले। देवता आणि दैत्य समुद्र मंथन करत असताना 11व्या अवतारात भगवंताने कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला। धन्वंतरीच्या रूपात 12व्या अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रगट झाले आणि 13वा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले। 4व्या अवतारात त्याने नरसिंह रूप धारण करून आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकश्यपूची छाती आपल्या अशी फाडली, जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो। 15व्या वेळी वामन रूप धारण करून भगवंत बलीच्या यज्ञात आले। त्रैलोक्य मिळवण्यासाठी केवळ 3 पावले ठेवण्या इतकी जमीन त्याने मागितली। 16व्या परशुराम अवतारात राजे लोक ब्राह्मणाचा द्रोह करणारे झाले असे पाहून क्रोधाने त्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली। यानंतर 17व्या अवतारात पराशर ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले। लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून
त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा विभाग तयार केल्या. देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने 18व्या वेळी राजाच्या रूपाने राम अवतार धारण करून सेतुबंधन, रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या. 19व्या आणि 20व्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावाने प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला. यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात म्हणजेच बिहार अर्जुनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्ध अवतार झाला. यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काल येईल आणि राजे लोक लुटारूसारखे बनतील, तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने अवतार घेतील. एखाद्या न अटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात, त्याप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरीचे असंख्य अवतार होतात. ऋषी, मनु, देव, प्रजापती, मनुपुत्र आणि तसेच जितके महान शक्तिशाली आहे ते सर्व भगवंताचेच अंश आहेत. हे सर्व भगवंताचे अंश अवतार किंवा कला अवतार आहेत, परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत. जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचाराने व्याकुल होते, तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात. भगवंताच्या दिव्य जन्माची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाली आणि प्राप्तकाली भक्तीने पठन करतो, तो सर्व दुःखापासून मुक्त होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.